देवेंद्र फडणवीस राजकारणातील पावसाळ्यात उगवणारी छत्री। सत्तेत आल्यानंतर फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करणार संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊत पावसाळ्यात वापरले जाणारे गंबूट। राऊतांनी फडणवीसांवर टीका करण्याची हिम्मत करू नये, नितेश राणेंचा पलटवार। शिंदे गटाकडून शिवसेना हिसकावण्याचा प्रयत्न। आमदार खासदार फोडण्यासाठी 3 ते 4 हजार कोटींचा वापर, संजय राऊतांचा आरोप। संजय राऊत आधी बेछूटपणे आरोप करतात आणि नंतर माफी मागतात। राऊतांच्या आरोपांनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। मागच्या दाराने पक्षात येणारेच गैरसमज पसरवतात आणि मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात। जरांगेंची नाव न घेता दरेकरांसह प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय रंग, त्यामुळे त्यांना सोडून लोक गेले। प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका। आमचा जीव आरक्षणात, सरकारचा जीव खुर्चीत। आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावीच लागणार, जरांगेंचा इशारा। शरद पवारांची वैफल्यातून शहांवर टीका। राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, पवारांनी टीका केली होती। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचा सामनात विशेष लेख। मराठी माणसानं बुजरेपणा सोडला पाहिजे, दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस, यात तथ्य नाही, लेखात उल्लेख। फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहे, बाहेर काढाव्या। सामनातून फडणवीसांना प्रतिआव्हान आणि अँटिलिया समोरील बॉम्बस्फोट प्रकरणाचे परमवीर सूत्रधार, सामनातून आरोप। बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटात घरवापसी होणार। मी आजच शरद पवार गटात प्रवेश करणार, बाबाजानी दुर्राणींची प्रतिक्रिया। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर। कुरुंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका। एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू। कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना सर्वतोपरी मदत करा, प्रशासनानं ऑनफिल्ड सज्ज राहावं, मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। कोल्हापूरसह आसपासच्या परिसरात पुराचं पाणी शिरण्यास सुरू। 11 राज्यमार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद। 46 मार्गांवरील एसटीची सेवा पूर्ण बंद। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 40 फुटांवर। सखल भागात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात। उपकरणांसह लष्कराची एक टीम सांगली आणि मिरजमध्ये दाखल। शरद पवार 2 दिवस संभाजीनगर दौऱ्यावर। 4 विधानसभेच्या जागांची चाचपणी करणार। फुलंब्री, पैठण, गंगापूर आणि संभाजीनगर पूर्व मतदारसंघावर नजर। भारत श्रीलंका टी20 मालिकेतील पहिला सामना आज। भारतीय क्रिकेटमधील गंभीर पर्वाची सुरुवात। सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार।